फिर एक बार दोहराऊंगा कि हमारी जो मांग है, मुंबई के लिए इस बजट में कुछ नहीं मिला। हमारी मांग यही है कि जो सारे एसआरएस, जो स्लम रीडेवलपमेंट के प्रपोजल है, 15-17 साल से ऐसे ही पड़े हुए, कहीं डेवलपमेंट नहीं हो रही है, वहां म्हाडा जैसे एजेंसी कॉन्ट्रैक्टर अपॉइंट करके जैसे काम करती है, वहां वैसे एसआरए काम करे। और दूसरी बात, जो ग्राउंड+1 है, ग्राउंड+2 एसआरए है, उनको भी रेगुलराइज किया जाए। ये मेरी मांग है। खोकी सरकार को मैं ये मांग कर रहा हूं, क्योंकि महाराष्ट्र में कुछ मिला तो नहीं, लेकिन शहर को तो कुछ नहीं मिला। चुनाव के मद्देनजर रखते हुए आप ये बात कर रहे हैं? बिल्कुल नहीं। 2 महीने मेरे कॉन्स्टिट्यूंसी में काफी सारे ऐसे एसआरएस है जो 15-17 साल से ऐसे ही पड़े हुए थे। हमारे जब कार्यकाल में अगर आपने देखा होगा तो काफी सारे एसआरए में काम शुरुआत हुई। जो छोटे मोटे विषय रहते हैं, जहां सरकार ने लोगों को साथ में लेके काम आगे लेना चाहिए, वैसे कुछ नहीं हो रहा है, ना रोड्स का, ना इंफ्रास्ट्रक्चर का, ना कुछ। अगर आप देखें तो सिर्फ एसआरए की बात अगर बाजू में रखें तो भी मुंबई गोवा हाईवे एनएचए के पास है, मुंबई नासिक हाईवे एनएचए के पास है, मुंबई अहमदाबाद हाईवे एनएचए के पास है। कहाँ काम हो रहा है? जो अब भी काम हुआ है, कॉन्क्रीटाइजेशन हुआ है, वहां भी बड़े बड़े गड्ढे हैं। मुंबई नागपुर हाईवे पिछले साल जिसका अनावरण हुआ, जिसका इनॉग्रेशन हुआ, वो भी तो खराब हालत में है। तो ये जो लूट का काम चल रहा है वो रुकना चाहिए। आपके हिसाब से जो बात कर रहे हैं आपके चुनाव क्षेत्र की, जहां पर स्लम्स है, वो गाउठन है, ना कि नहीं, आप गलती कर रहे हो। गाउठन अलग है, वो कोळीवाड़ा है। वो स्लम में हम लेने को नहीं देंगे, वो कोळीवाड़ा है। कोळीवाड़ा को अलग ट्रीटमेंट मिलनी चाहिए। हेच मी काल ट्विट पण केलेलं आहे। कोस्टल रोड आम्ही जेव्हा करत होतो तो आमचं पूर्ण स्वप्न आहे ते, आणि आम्ही आल्यानंतर पूर्ण ते करणार 3 महिन्यात। आमच्या टायमिंग प्रमाणे, आमच्या टाइमलाईन प्रमाणे कोस्टल रोडचं उद्घाटन डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे होतं। आम्ही प्रत्येक आठवड्यात बैठका घ्यायचो, प्रत्येक महिन्याला व्हिजिट करायचो, स्थानिक आमदार, खासदार, सगळे नगरसेवक घेऊन। एमटीएचएल अटल सेतू हा मागच्या ऑक्टोबरमध्ये व्हायला पाहिजे होता, तो त्यांनी ह्या जानेवारीमध्ये केला निवडणुकीच्या तोंडावर। वरळी शिवडी कनेक्टर 57% काम झालंय, आमच्या वेळी 48% काम झालेलं। मुख्य गोष्ट अशी आहे की हा कोस्टल रोड जो होता, मी त्यावेळी देखील ट्विट केलं होतं फेब्रुवारीमध्ये, की कोस्टल रोड हा असा एक रस्ता आहे जो पूर्णपणे उघडायला पाहिजे, मध्ये मध्ये पॅचमध्ये नाही उघडू शकत, कारण हा लिनियर रस्ता नाहीये। हाजी अलीला 8 इंटरचेंजेस आहेत आणि एक जरी तुम्ही चुकवला तर गडबड होऊ शकते, गफलत होऊ शकते। आज वरळीमध्ये जेव्हा नॉर्थ बाउंड कोस्टल रोड तुम्ही लँड केलेला आहे, कनेक्टर न जोडता, सगळा ट्रॅफिक तिथे आता आपण बघतो तुंबतो, आणि तिथे ट्रॅफिक तुंबल्यानंतर पुढे देखील बॅरिकेड लावलेत आणि ते 4 लेनचे 1 लेन होते। म्हणजे म्हणजे मला समजतं मुख्यमंत्र्यांना ह्याच्यात काही समजत नाही आणि त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर केलेलं आहे, पण अधिकाऱ्यांनी तरी त्यांना समजून सांगायला पाहिजे की बाबा असं होत नाही। आता तुम्ही बघा, जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे खातं कुठचं आहे? एमएसआरडीसीचं आहे। नॉर्थ बाउंड कोस्टल रोड कधीपासून सुरू आहे काम? 15 पासून। एक तरी पिअर कॅप लागलेली दिसते का 10 वर्षामध्ये की 9 वर्षामध्ये? नाही दिसत आहे। कोस्टल रोड आमच्याकडे होता, आम्ही 82% पूर्ण केलं होतं। तसंच आपण पाहिलं असेल समृद्धी महामार्ग, हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग कोणाकडे होता खातं? आता जे मुख्यमंत्री त्यांच्याकडे। खड्डे कुठे पडलेत? क्रॅक्स कुठे आलेत? जो रॅम्प नंतर अटल सेतूवर झाला, कोणाच्या कार्यकाळात झाला? त्यांच्या कार्यकाळात झालं। ठीक आहे, मला कळतं तुम्हाला खातं कळत नाही, खातं समजून घेण्यात तुम्हाला इंटरेस्ट नाहीये, धोक्यांसाठी तुम्ही कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करता, पण हे सगळं होत असताना लोकांची थोडी तरी काळजी घ्या। माझी पुन्हा एकदा मागणी राहील की बहुमजले जे एसआरए आहेत त्यांना रेग्युलराइज केलं गेलं पाहिजे।